तिचे दात असे होते बाहेर. आणि तिथे मंजन होतं का तिला? मंजन नव्हतं महाराज. केसाचा सारा गुताडा होता, खडी नव्हती. आणि त्या गावामध्ये एक तलाव होता. तिला त्या गावातले लोक पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते. साबण लावलेला माणूस देवाला आवडतो, सारखा आवडतो. अरे साबण लावलेला नाही चालत, शंभू लावलेला इथं चालत नाही. आतला भाव पक्का पाहिजे. मग तो वरचा कसा असला तरी चालतो, कपडा त्याचा मळका असला तरी चालतो. शबरीचा भाव देवाला आवडला मला. आणि ज्यावेळेस देव तिथं आले त्यावेळेस तिने काय करावं? एका टोपलीमध्ये बोर आणा. गोड बोर लागलं टोपलीत टाका, आणि आंबट लागलं की फेकून द्यायचा. पण ज्यावेळेस रामाने टोपली पुढे मांडली महाराज, देवानं उष्टी मोर घालले. हो उष्टी भक्ताचे ऐका महिमा आवडी. पण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला फक्त दुष्काळ आहे म्हणून तुकाराम महाराज सांगायला लागले आजच्या पहिल्या चरणामध्ये, देवती बळे
असे गुणवान पाहिजे महाराज. नाही तर काय ही पुस्तक तरी सूर कमी जास्त होतो तेव्हा. पेटी, तबला, पकवाज, गायन, अरे गाये नाचे वाहे टाळी, साधन कली उत्तम साधन आहे महाराज. जो पांडुरंगाचं भजन करेल ना हे उत्तम साधन आहे. पण गाय म्हणजे गायला पाहिजे, नाचे म्हणजे नाचलं पाहिजे, वाहे टाळी म्हणजे टाळी वाजलीच पाहिजे. अरे आपण नाचलो काय, देव नाचला. नामदेवाच्या कीर्तनामध्ये नामदेवा कीर्तनी देवाचा कळला इतकं नाचलं पाहिजे. आपल्याला तर वाटतं नाही खिशातले पैसे पडले का. अरे देवाचा पितांबर कळाला देवालाच मिळाला नाही, देवच मी देव म्हणला. आणि मग जनाबाई म्हणू लागली ज्ञान देवा बोला म्हणल्या अभंग बोलता रंग कीर्तनी प्रेमाची संगे विठ्ठल नाचू लागला महाराज. देव नाचतो देव आणि विजयी होऊन नाचतो पुन्हा. आणि जनाबाईनं ज्ञानेश्वर महाराजांना लाया वाटा पोह्याच्या लाया लाल्याच्या कीर्तनात आणि पहिले कीर्तन गाण म्हणजे नामदेव महाराज. जगामध्ये पहिलं कीर्तन जे केलं का ते नामदेव महाराज. आणि तिथून या कीर्तनाला सुरुवात झाली आणि देव नाचतो. आणि तुम्ही आम्ही देवच आहे ना. होय, फक्त आपली समजून घे की मी देव नाही. तुम्हाला काय वाटायलंय, तुम्हाला काय वाटायलंय मी अमुक राव, मी कारभारी राव आहे. अरे तू कारभारी नाही, तू अमुक राव नाही, तू सावकार नाही, पोलीस नाही, तू पोलीस पाटील नाही, सरपंच नाही, तू देव आहे. तू कोण आहे? देव आहे. लोक समजायला बायकोला म्हणला महाराज म्हटले मी देव आहे. तू कोण आहे? देवी आहे. काय माणसाचं काय डोकं सांगते. अरे तिच्यात मी देवच आहे. सर्व घटी राम
आणि सूर्यप्रकाश म्हणजे तुम्हाला सांगतो एका तांब्यात पाणी प्रयोग करा आणि त्याच्या सूर्य पडा काय पण ते पाणी हल्ल्याला जाणार नाही, ते पाणी स्थिर लागेल. तसं तुमचं चित्त स्थिर लागेल तेव्हा तुम्हाला आत्मा आहे असं वाटत. तुमच्या चित्तात काय झालंय संसार भरला आणि तो इतका भरला की आता किती सांगावं याचाच मिळालं पोरानं काहीतरी काम केलं असेल का, बायकोनं स्वयंपाक काय केला असं म्हणजे इथून सुरू. पुन्हा सकाळी लवकर उठायचंय, कामाला जायचं, देवाचा पताच नाही, त्याच्याकडे वेळच नाही ना. मग हे भरलंय आपल्या देवामध्ये. मग देवाला कुठं समजायला बसायला जागा आहे. देव कळायला अंतःकरण शुद्ध लागतं. येवनी गोपाळ आहे एवढी गोपाळ आहे ते, एवढी गोपाळ आहे ते. तुका म्हणे चित्त करारे तुका म्हणे चित्त करारे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ पाहिजे. तेव्हा येवनी गोपाळ सावता माळ्याच्या हृदयात येऊन बसला. सावता महाराष्ट्राचे पुत्र बनवायला द्यायला नाही, पण सावता महाराजाच्या अंतःकरणामध्ये कांदा मुळा भाजी अवघी ठामाळी माझी ते त्या कांद्यालाच विठ्ठल समजत होते, ते त्या मुळ्यालाच विठ्ठल समजत होते. आपण तो म्हणतो बाबा बाबा इतके कांदे एवढा मुळा गाजर ऊस गाजर आणि अवघा झाला असेल सांगा. येडे होते का हुशार होते सावता महाराज? विचार करून सांगा. येडेच होते असं म्हणा ना, येडे होते? येडे नव्हते महाराज. त्याला ते दिसत होतं ना, जिकडे पाहे तिकडे सर्वमय विठ्ठल जळी स्थळी लिता ठाव, तो मी आज दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. म्हणून जगाचा मालक सावतोबाच्या हृदयात जाऊन बसला. त्याला म्हणायचे साठविला आणि शिवे हृदय त्याची सरली हृदय झाला सफल. पुन्हा कोणाच्या हृदयात जाऊन बसला? हनुमंतरायाचे. भक्त ऐसे जाणा जे देही आणि गेले आशा पास, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. म्हणून तुकाराम महाराजांना ह्यो असा अभंग मला इथं घ्यायला लावला. अभंगाच्या दुसऱ्या तुकाराम महाराज सांगाय पूर्व पक्षी धातू भिकारीले पूर्व पक्षी धातू भिकारीले पूर्व पक्षी धातू भिकारीले पूर्व पक्षी धातू भिकारीले पूर्व
घेण आणि सोये जनार्दन आनंदी महाराज झाले महाराज या सगळ्याचा धिक्कार केला विदेही अवस्था प्राप्त केली महाराज आणि संजीवन समाधी घेतली की हे मी नाही म्हणलं की निवळ काय राहिला खाली पुरला रे विठ्ठल पुरला रे देह मी नाही देह पाहिले ना नव्हता आईच्या उदरतेने अगोदर होता का नाही नंतर आला हा? आता आहे आणि काही काळानं राहणार नाही पा हा देह पाहिले ना नव्हता आता आहे आणि काही काळानं राहणार नाही पण तुम्ही पहिले ना होते आता आहे आणि पुढे ते फक्त आंगडं काढून फेकून देणार आणि मागची फुकून देणार बरोबर आहे का नाही तसं हे शरीर मी नाही म्हणलं की निवळ मी काय विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, मी देव हे कळत असतं अशी अवस्था आनंदी बाबाची झाली महाराज म्हणून संजीवन समाधी घेता म्हणून आम्हाला मी सांगितलं पूर्वपक्ष धिकारीले जगे जाळे तिकडं तुम्ही नाही मी नाही तुमचा नाही कुणाचे